नमस्कार मंडळी. हे सत्पुरुषाचं जुनं मंदिर आहे आणि आता 2024 29 नोव्हेंबरला होमाला सर्व लोक आम्ही आलो आहोत आणि 29 नोव्हेंबरला होम झाल्यानंतर 30 नोव्हेंबरला या ठिकाणी येऊन आम्ही सर्व हे देवळाची भोवती साफसफाई केली आणि त्याचा थोडक्यात व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर हा वाडीचा एक फोटो आहे, मध्येच टाकलेला आहे. मुंबईतून सर्व मंडळी आम्ही आलो आहोत एकत्रित आणि आपल्या वाडीतील या ठिकाणी मुद्दाम हा व्हिडिओ टाकला आहे की आपले हरिश्चंद्र आप्पा जुने ज्यांचे आपल्या वाडीतील जवळजवळ 86-87 वय आता चालू आहेत आणि अशा जुन्या लोकांच्या उपस्थितीत सर्व हे कार्यक्रम होत आहेत. हे आमचे भाग्यच आहे. तर सर्व लोक आले आहेत मंदिरासाठी आणि साफसफाई लवकरात लवकर मंदिर उभं करण्याचा आमचा हेतू आहे. त्या निमित्ताने सर्व लोक आम्ही गावी आलो आहोत. ते टाकलं टाकलं भाग पहिल्यामध्ये ते टाकलं या ठिकाणी आले. दोन हेळेले काटवांचा खरा लेवल साफ पडतं मोडलं ना काय नाही सर्व या ठिकाणी आपला मंदिराचा सुरुवात करणार आहे म्हणून या ठिकाणी साफसफाईला सुरुवात झालेली आहे. आपल्या वाडीची स्थानिक मंडळी, थोडी मुंबईची मंडळी होमाला आलेली आहे सर्व आणि त्यांच्या उपस्थितीत सर्व हे काज असून दे किंवा साफसफाईचे काम, ही झाडे वगैरे काढण्याचं काम JCPने चालू केलेलं आहे. आज मंदिराच्या भोवताली जेवढं काम आहे तेवढं सगळं साफ करणार होता. काय ताकद असतं ना त्याची झाड आता पुरं थांबून ठेवतात काढून मोडतो होतं पुरं पण आता पडून आवडे अमेरिकेत जाते बाहेर नाही सोडून अमेरिकेच्या 7 पटी मोठे ऐकलं 7 पटी भाडा असतात मोठ्या असं करले का सोडले 10 फूट कापलं काय म्हणजे सरळ असतं त्यांच्या सरळ झाडा हे पोकलांड काय नाही लादी नाही एकदम. हा मार्बल चांगलं एकदम क्वालिटीची लादी हो. हे वरनं ढकलतो वाटतं आता हे सुंदर ढकलतो दुसऱ्याने घेताना आपण आपल्या दुसऱ्याकडे जेवते नाही आपल्याकडे खावचं नाही खावचं 1 रुपये कोणाचं देवाचं कधी ह्या नाही करायचं. 8 तारीखच्या आतमध्ये फटाफट सगळ्यांना सांगा पैसे टाका. हो 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 पुढे आपल्या कामाला चालू हे फोटो टाक म्हणजे काम फास्ट चालू झालेलं आहे. होय हो असं म्हणून देणार आहे देणार पैसे खूप होते. हे नाही म्हणणार नाही. हे ह्याचे बाबा आता 5-6 लाख रुपये बाहेर सुन ओळखी येऊन आणतले करून जमावून. समजलं तू काय शितो काकानी हे द्यायची ती ओळखच सगळ्यांची. 13 लाख देऊ पण ते वाढत जातं खर्च 5-6 लाख रुपये वाढतं तुझं सगळा वाढतं खर्च. हो हो आता आपले बोलत नाही पण जेव्हा पैसे येणार तेव्हा म्हणून म्हणणार आता ह्या वाईट बदलू काय. हां लादी बी चांगली बसवायची. हा चॉईस चांगली कर. आम्ही वाईट मध्ये आता माहित वाईट नाही मार्केट चुकल्याने देणार पण
म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला 5 लाख रुपये देऊ पाहिजे. मंदिरांची लाद्या बघा चांगल्या, लाद्यामध्ये पण क्वालिटी आहे. तू ना मी काय म्हणतोय तुला आपण बिल्ड आहे कॉन्ट्रॅक्टर बरोबर तर आताच फिक्स मध्ये होत त्याला. मग त्यांना बोलवा काय ते तेव्हा सगळे होय, नंतर तोडफोड काय होणार नाही चेंजेस. मीटिंग एकदा फायनल झाला फायनल. बोलू काय ना आता कॉन्ट्रॅक्टर बसले हलत नाही जामा. हो त्यांची गाव आमच्या हातात जवारी वारं येतं नाही गाव. थांबलो तू विचार करता घर पडायचा. ते देवळात आधी नको ते देवळात पण उठले रे, एवढे घाबरतात ते. आधी मंदिर पुरावून दे, नंतर बाहेरचा करूया. सुशोभीकरण नंतर करायचं, आधी काय करायचं? होय होय सुशोभीकरण नंतर सगळं नंतर आपण मस्त प्लॅन काढून आर्किटेक्टकडनं देवळात पण उठले ते घाबरले. देवाक सोडून आले तिकडे पाडल्यान बरं हा नाही लांब असतं. आणि हा वाचला दिसता खायसून दिसता मला खाव केवढा काय बाहेर पडा ताकद काय असतात त्याला पाठीवर सांग जरासा. अरे काय कालमा घ्या करते नाही कलम हा रे कलम जरा बरा होता झाला. होत नाही रे कलम दिला नंतर होत पकडे टाकलं पण नाही ना जाम झाला रस्ता. माणूस लागता काय सगळं झाडात तोडून ज्या अडथळे निर्माण करणारी झाडं ती सगळी तोडून टाकलेली असत. आणि आता हे बघा केवढं मोठं अजस्त झाड होतं पूर्वीचं हेळो तोडले नाही. तो आता उचलून हो खाली या. पुरा त्याच करायचं फुटपट लावून देतात. आपण त्या कसा केला होता हे एवढ्या जवळ चपला नाही आणायची, एवढ्या जवळ चपला नाही आणायची, लांब ठेवू. कधीच्या मूर्ती आहेत? तीन बरकंदार बसले आहेत. होय होय मंदिराच्या आजूबाजूची साफसफाईचं काम चालू आहे. काही दिवसांनी मंदिर
बांधणार आहे आम्ही. म्हणून मंदिराची आजूबाजूची झाडं काढून घेत आहोत. छान अशा प्रकारे मंदिर बांधण्यासाठी सगळेजण जमलो आहोत. त्याआधी मंदिराच्या सभोवतालची झाडे काढून जागा करणार आहे. इकडे खाली विहीर मारली आहे. विहिरीला पाणी पण लागलं आहे. खाली विहीर मारली आहे आणि विहिरीला चांगलं पाणी पण लागलं आहे. आता हे साफसफाई करून बांधून घेणार आणि हेच पाणी मंदिरासाठी वापरणार. इकडे वरती मंदिर आहे, सत्पुरुष मंदिर. कालचे ते भजनाचे फोटो पाठवतो. हो ठीक आहे. ते मुळाला काय नाही मुळाला ते मूळ तर सापलाच आहे कापावर. नाही रिस्क न ते फांदी मारतो तर रिस्क नाही होती. फांदी कमी करतो ना का तिकडे जास्त तोल नाही गेला. ती काय गेलेली आहे ना हर्षदचं बंद ना त्या विटा मोकळं गेलं झाडा किती वाटतं भाऊ. ऍडजस्ट करून लावतो.
जाऊन दे जाऊन दे, काय नाही त्याच्यावर. आता गेलो, आता तो गेलो आता. लाईटचं खांबो राहू तर काय गं? हा काय पण त्याच्यात माग नाही माहिती मांडू हा काय तो फोन बघितला नाही ना. परत उद्या करता. हे कुळगतीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी हा मंदिराच्या खाली झरा दिसतोय बघा. ह्या खडकाखाली माशी भेटेल. आता पाणी कमी करू काय ते एकदम जर ऐकायसाठी बोलत होते. हा 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 काय म्हणतं. भाताचं पाणी की ना हा हा कमी करायचं ना ते सगळं पुष्कळ होऊन जाईल भातात. असा काय. त्याला माहितगारच माणूस आहे हो. नाही नाही त्याच्याशिवाय जमणार नाही कोणा. व्हायचं हा व्हायचं एकदम परफेक्ट. हाच मस्त तुमका माहिती चांगली आहे. आज कायचा कुळाचा जेवण आहे ना अशोकचा. अशोकच्या लग्नाचा ना. अशोकच्या लग्नाबद्दल कुळाचं जेवण आहे. इथे फोटो काढूया ये इथे. तुझा फोटो काढूया. अरे गोटे पण आलाय. अरे ये टोकतोय पायाला. जा तिथं तिथं बस तिथं. आता भाताचं काम जवळ इल्लेला हा हा आणि डाळ उकडलेली असा. हा हा भाजी फोडणी दिल्यावर की मंडळी सगळं जेव घालून आनंदात पाठवणार. अच्छा अच्छा. किती खर्च आहे म्हणजे 1,00,000-2,00,000 खर्च येईल तरी आम्ही नाही एवढं खर्च तुम्ही कसं काय मॅनेज करतास काय पण. करणार आपली माणसं करूच लागते. हा हा परकी कोण नाही ना. सगळी घरातली मंडळीच बहुतेक नाही एवढं खर्च झेपवतात ते मी बघूनच मका. आपल्या माणसासाठी करूच आहे. हो हो हो. आणि ह्या निसर्गरम्य आणि घनदाट जंगलामध्ये बघा वरती झाडाचीच कॅनोपी आहे ती. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मंडप नाही आहे. ही कॅनोपी आहे सगळी. आणि ही झाडं आज आपल्या पूर्वजांनी राखली आहेत आणि आम्ही पण राखतो आहोत. ही झाडं तोडायची नाहीत. या ठिकाणी गवळ त्याचं पण जेवण बनवलं जातं. आणि आमचा कुळाचा नैवेद्य म्हणतात तो प्रत्येक ज्या झिलग्या माणसाचं लग्न झाला का कुळाचा नैवेद्य म्हणून या कुळाकडे मुलीचा पण असतं ना. हां हां तर मुलग्याचा कोणाचा पण लग्न झालं त्या कुळाच्या ज्या देवळाजवळ हा नैवेद्य केला जातो. तो आता बऱ्याच वर्षापासून बंद होता. ते आमच्या काकाने आता चालू केलेलं आहे. तेव्हा प्रत्येकाने आपापला इथे नैवेद्य करून हां तर सगळ्यांनी चालू करा.
चांगला असतं आपल्या. आणि ही आपली मेन म्हणजे परंपरा आणि संस्कृती आपण जपायची आहे सगळ्या लोकांनी. संध्याकाळी बघूया आता ह्याच जे रानातून आम्ही आमचा खेकडे स्पेशल सतीश नाईक येणार आहे. बघूया आम्ही काय भेटता काय. जंगल सफारी करणार आहे रात्री 8च्या नंतर, काळोख पडल्यानंतर. बॅटरी लावलंच काय रे? आज देवाचा कामा म्हणून बटाटे कापते ना, तो हा. कुर्ले मोडीत असते. आणि एवढंच कुर्लेच्याच मध्ये मोडीत असतो तो. आमचं गोट्या जवळजवळ आता वय वर्ष 10 ना रे, याचा काय जास्त झाली आहे का? हा अरे हॅट्रिक तोडले आणि 12 वर्ष झाली पूर्ण ना. त्याचा पोरगा पण कुठे आहे आता? मायकानी मुलं कुठे आहेत? तो जॉबला असा. हा त्याचा जॉब कुठे? फ्रान्सला असतो ना मुलगा. हा मुलगा फ्रान्सला असतो आणि बायको इटलीला. आता या सुट्टी नाही भेटली म्हणून आले नाही. तो एकटाच बिचारा येईल सुट्टी काढून. आणि बऱ्याच वर्षापासून हे आता वरती धरण झाला. धरणात पाणी तर खूपच असतं, पण आता ते ह्या काढून ठेवले नाहीत दरवाजे. नाही रे, धरणात गेल्या वर्षी 2 माणसं बुडता वाचली आहे तकडे त्याच्यामुळे ते आता दरवाजे काढून ठेवले. हा त्याच्यामुळे होय त्याच्यामुळे यांनीच वाचवले नाही ते. हो सुक्या वाळात पेवणार एक नंबर आहे. हा सुक्या बावडीत उडी मारणार बिन पाण्याची. होय बिन पाण्याची आहेत. माझ्याकडे पकड असं. आणि आता सर्व मंडळी आम्ही गावाकडे आल्यावर असे एकत्रित येऊन सर्व हे कामं करत असतो. आता डाळपचोरी येणार आहे, तेव्हा डाळपचोरीला पण सर्व लोकांनी तुम्ही या. ऐकलं बाबू? होय डाळपचोरीला या. आणि डाळपचोरीची जी शाही थाट असतो, शाही थाट म्हणजे शिवाजी महाराजांपासून जो शाही थाट आहे ना, तो शाही थाट आपल्या 600 गावात बघायला मिळतो. आणि कोणी नाही बघितले नाही त्यांनी सर्वांनी यावर्षी डाळपचोरीला 2 दिवसाची सुट्टी, 2 नाही 3 दिवसाची सुट्टी काढून पूर्ण बघायचं शेवटपर्यंत. आता आमचं संजय दादा आणि आमचे संदीप दादा यांनी बघितलंच आहे 2 वर्षांनी. नाही रे, त्यांनी मस्त बघितला, 16 अनुभवला आहे. तर आता आपण कोण तुम्ही मुंबईला येत नाही त्यांनी 16 अनुभवा. आणि वाडीची पण शोभा वाढते, गावाची पण शोभा वाढते. तर हे का गजाला हसी मजाक झाल्याशिवाय कुठल्या कार्यक्रमाला मजा पण येत नाही. त्याच्यामुळे अशी मजाकवाली होई नाही तर नुसतं सगळं सुतक पडल्यासारखी कामं करून उपयोग नाही. आणि आमच्या आता वाडीचे धडाडीचे कार्यकर्ते अध्यक्ष मंडळाचे तुकाराम नाईक चांगल्या प्रकारे सगळ्यांना सर्व एकत्र करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या देवळाचं म्हणा किंवा सार्वजनिक कुठलंही काम असू दे, त्यांना सर्वांनी एकजुटीने सहकार्य करून आपापली कामं जी पण असतील, पारंपरिक देवस्थानाची असू दे किंवा विकासाची कामं असू दे, सर्व कामं आपली आपण पार पाडायची आहेत. वाडीतल्या मंडळीने एकत्रित ज्यांका वेळ भेटत नाही भेटत त्यांनी मुंबईवरून फोनवरून सपोर्ट करायचा आहे. आता भाताचं काम जवळ इल्लेला हां हां आणि डाळ उकडलेली असा. हां हां भाजी फोडणी दिला की मंडळी सगळं जेव घालून आनंदात पाठवणार. अच्छा किती खर्च आहे म्हणजे 1-2 लाख खर्च येईल तर आम्ही नाही एवढं खर्च तुम्ही कसं काय मॅनेज करतास पण? काय करणार, आपली माणसं करूच लागते. हां हां परकी कोण नाही ना, घरातली मंडळीच बहुतेक नाही एवढं खर्च झेपवतात ते मी बघूनच मका आपल्या माणसासाठी करूच आहे. हो हो हो. आणि ह्या निसर्गरम्य घनदाट जंगलामध्ये बघा वरती झाडाचीच कॅनोपी आहे ती. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मंडप नाही आहे, ही कॅनोपी आहे सगळी. आणि ही झाडं आज आपले पूर्वजांनी राखली आहेत आणि आम्ही पण राखतो आहोत. ही झाडं तोडायची नाहीत. या ठिकाणी जवळ त्याचं पण जेवण बनवलं जातं. आणि आमचा कुळाचा नैवेद्य म्हणतात तो प्रत्येक ज्या झिलग्या माणसाचं लग्न झाला का कुळाचा नैवेद्य म्हणून या कुळाकडे
मुलीचा पण असतं ना? हां हां, तर मुलग्याचा कोणाचा पण लग्न झालं त्या कुळाच्या ज्या देवळाजवळ हा नैवेद्य केला जातो. तो अरे आवाज येत होतो. मीठ टाकता माहिती मीठ टाकून जवळ घेऊ. भातात लागतं टाक टाक.